आमचं घर बाहेर गावाहून येणाऱ्या पै पाहुण्यांचं, परदेशातून येणाऱ्या मित्रमंडळींचं हक्काचं घर व्हावं असं नीतूला नेहमी वाटायचं. मला सुद्धा सर्वांनी घरी यावं असं वाटत असलं तरी गृहिणी या नात्यानं त्यांचं सर्व काही व्यवस्थित होत आहे ना हे पाहायची जबाबदारी आपली आहे असं वाटायचं. त्यासाठी पाहुणे येण्यापूर्वी काही तयारी केली पाहिजे असं मनात यायचं. पण नीतूचा खाक्याच वेगळा होता. बाहेर गावाहून आलेले मित्र, जवळच्या पेशंटचे नातेवाईक असं कुणी मुंबईत आलं की तो त्यांना आमच्या घरी उतरण्याचं आमंत्रण परस्पर द्यायचा आणि त्यांना म्हणायचा, फक्त जरा होम मिनिस्टरला विचारून सांगतो. पाहुण्यांसमोर मला फोन केल्यावर नको म्हणण्या इतकी मी माणूसघाणी नव्हते. शिवाय पाहुण्यांना घरात खटकलेल्या गोष्टींची जबाबदारी ही गृहिणीची मानली जाते म्हणून मी साशंक असायचे. नीतू असल्या गोष्टींवर विचार करायचा नाही. नीतूनं आमच्या घराचं डिझाईन फार छान करून घेतलं असलं तरी ते नेहमी नीटनेटकं नसायचं. सामान वाढलेलं आणि बऱ्याच वेळा इतस्ततः पसरलेलं असायचं. ते आयत्या वेळी ठीकठाक करून वेळ साजरी व्हायची. पण नीतू अशा वेळी रागावायचा किंवा चिडायचा नाही म्हणून ते प्रेशर नसायचं. फक्त खाण्याच्या सर्व गोष्टी भरपूर असायला पाहिजेत आणि आलेल्यांशी अगत्यानं वागायला पाहिजे यावर त्याचा कटाक्ष असायचा. अमेरिका इंग्लंडहून मंडळी येणार असली की आमचं घर स्टॉप गॅप असे. त्यांना ड्रायव्हर पाठवून किंवा स्वतः विमानतळावर जाऊन आणणं किंवा पोचवणं, त्यांच्या खरेदीची व्यवस्था करणं, शिवाय ते आले असल्यानं घरी भेटायला मंडळींना बोलावणं हे ठरलेलं. ते दुसरीकडे उतरले तर नीतूला भेटायला जाणं जमेलच असं नसायचं. त्यामुळे सगळीकडे हिंडून ते आमच्या घरी राहिले तर आमचीही भेट होईल, गप्पाही होतील. त्यानिमित्तानं नेहमी न भेटणारी इतर मित्रमंडळी भेटतील असा हेतू असे. नातेवाईक आणि मित्रपरिवार यांना नीतूला मोकळं भेटता येणं हे आकर्षण असायचं. पण बहुतेकदा त्याची थट्टा मस्करी, विनोद, माकड चेष्टा हे पाहून हसून पुरेवाट व्हायची. त्यात तो अवघड शस्त्रक्रिया करून आलाय, त्याची कडक शिस्त आहे, भरपूर पैसे कमावतो आहे, त्याचा दरारा असतो, त्याला बिलकुल वेळ नसतो, या सगळ्या ऐकीव गोष्टींबद्दलची भीती विरून जायची. सर्वच माणके मंडळी कुठल्याही विषयावरून श्लील अश्लील विनोद करून जोरजोरात हसण्यात प्रसिद्ध. नीतू त्यातला शिरोमणी. असेच विनोद करणाऱ्यांचं त्याच्याशी जवळचं नातं जुळायचं. शिरीष गाणू, आई, शोभाताई आणि नीतू जमले की सगळ्यांची हसून मुरकुंडी वळायची. बरेच विनोद स्थूलपणावरून, शरीरातून निघणाऱ्या वेगवेगळ्या आवाजावरून आणि कागदावर न लिहिलेले बरे असे असायचे. मग आजूबाजूला कोण बसलंय याची तमाण असायची. ज्यांना ऐकवत नसेल त्यांनी तिथून बाजूला जावे. सभ्य मंडळी असे शब्द, अशा कल्पना आपल्या तोंडातून बाहेर काढत नाहीत, पण कानावर पडल्या तर हमखास असतात असं या सगळ्यांचं मत आहे. आमच्या व्यावसायिक गटात खुसखुशीत प्रसंगावरून पटकन विनोद करण्यात डॉक्टर अशोक स्वरूप प्रसिद्ध होता. त्याच्या अशा एका वाक्याच्या तत्पर विनोदाचं एक पुस्तक लिहिलं पाहिजे असं आमच्या सगळ्या गटाला वाटत. पण ते त्या वेळी चपखल बसतात, नंतर सांगता येत नाहीत. हे सर्व विनोद ऑपरेशन थिएटरमध्ये काम करतानाही चालू असतात. पण नीतू जेव्हा अतिशय महत्त्वाचा शस्त्रक्रियेचा भाग करत असेल तेव्हा कुणीही बोलायचं नाही असा अलिखित नियम होता. स्वरूप विनोद सांगायचा पण स्वतः बऱ्याच वेळा हसू आवरू शकायचा. दुसरा झुबिन, याला हसू आवरायचं नाही आणि संपूर्ण अंग हलवून पण आवाज न काढता हसायचा. एकदा दोघे नीतूसमोर उभे राहून मदत करत असताना स्वरूपनं हळूच एक टिप्पणी केली. ती ऐकून झुबिन हसायला लागला. नीतू संतापला आणि जोरदार शिव्या घालून सर्वांना शांत राहायला सांगितले. पण तरीही झुबिनला हसू आवरेना. तेव्हा नीतूने शस्त्र खाली ठेवले आणि विचारले, "चायला काय विनोद होता सांगच आता." नंतर तोही खो खो हसत सुटला. मनसोक्त मिनिटभर हसल्यावर पुन्हा गंभीरपणे शस्त्रक्रिया सुरू केली. कॉलेजमध्ये असताना त्याने वक्तृत्वात जशी बक्षिसे मिळवली तसा तो नाटकातही काम करायचा. स्टेज फिअर त्याला अजिबात नव्हता. शोले, अमर अकबर अँथनी, लगान, सरफरोश, सावरकर हे चित्रपट त्याला विशेष आवडत. मिस्टर बीन्स,
मॅश या इंग्रजी सिरियल्स, जिम कॅरी किंवा कॅरी ऑन डॉक्टर सिरीज, क्लिंट ईस्टवूड, जॅकी चॅन, ब्रुस ली किंवा जुने लढाईचे चित्रपट पाहायला आवडायचे. थिएटरमध्ये जाऊन 3 तास बसायला वेळ नव्हता, पण घरात पाहुणे मंडळी असली की नीतू 1 वाजता घरी येऊन जेवताना मला किंवा मुलांना आमच्या संग्रहापैकी चांगला चित्रपट लावायला सांगायचा किंवा स्वतः जेवायच्या आधी लावायचा आणि मग सगळ्यांच्या बरोबर बसून जेवता जेवता पाहायचा. भरत दाभोळकरची ओळख झाल्यावर तो सहज म्हणाला, मलाही तुझ्या विनोदी नाटकात काम करायला आवडेल. ते लक्षात ठेवून नीतूला भरतने एका चित्रपटासाठी बोलावलं. त्याच्यासाठी डॉक्टरचाच एक रोल दिला. त्याचं शूटिंग 2 दिवसात झालं. भरतचा सगळा गट नीतूवर बेहद्द खुश झाला. त्याला फारसे रिटेक घ्यावे लागलेच नाहीत. त्याला दिलेला रोल त्याने त्याच्या पद्धतीनं अगदी सहज आणि अचूक केला. आता आवाजाचं डबिंग फक्त शिल्लक राहिलं होतं. पण तेवढ्यातच हे अघटित घडलं. चित्रपट रिलीज झाला. गॉड ओन्ली नोज. त्यात नीतू पडद्यावर दिसला, दुसऱ्याच्या आवाजात. खरंच गॉड ओन्ली नोज. माणसं जमवणं हा नीतूचा छंद होता. ती त्याची गरजही होती. आमच्या दिवाळीत आणि जूनमध्ये म्हणजे वर्षातून 2 वेळा कौटुंबिक सहली असायच्या. त्यावेळी आम्ही 5च जण गेलो आहोत असं क्वचित घडायचं. आई काका लंडनला राहून गेल्यापासून त्याची माझ्या माहेरच्या लोकांविषयीची अढी कमी झाली होती. भारतात आल्यावर जसजसा सहवास वाढत गेला तसे माझे भाऊ, चुलत भाऊ, भाचे कंपनी यांच्याशी त्याचा अधिक परिचय होत गेला आणि त्याच्या मनातील दुराव्याची भावना पूर्णपणे दूर झाली. तो इतरांशी जसा खेळीमेळीनं वागायचा तसाच आमच्याकडेही वागू लागला. त्याचं असं वागणं पाहिलं की मला खूप बरं वाटायचं. सुरुवातीच्या काळातील मी बोलावल्याशिवाय येणार नाही यासारखी माणपाणाची वस्त्र त्यानं आता उतरवून ठेवली होती. आमच्या घरातल्यांच्या दृष्टीनंही तो आता मांडके न राहता सगळ्यांचा नीतू झाला होता. ज्योत्स्ना, लता वहिनी, वर्षा वहिनी यांच्याकडे गेलं की त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं तो थेट स्वयंपाकघरात घुसायचा आणि म्हणायचा, ए बायांनो, तुम्हाला तळतात कसं हे माहीत नाही, तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी भजी तळतो. आईला स्किन डिसीज झाला होता तेव्हा ती महिनाभर मुंबईला होती. तिनं आमच्याकडे राहावं याविषयी माझ्याच नाही तर नीतूच्याही मनात शंका नव्हती. हेमाताईचं पुस्तक जेव्हा पैशाअभावी ती प्रकाशित करू शकत नाही असं त्याच्या कानावर गेलं तेव्हा त्यानं ताबडतोब फोनाफोनी करून तिला प्रकाशक मिळवून दिला आणि तिचं काम मार्गी लावलं. त्यामुळे तिची पुढची 2 पुस्तकं पण प्रकाशित होऊ शकली. तिची शुभदा ऑस्ट्रेलियाला जायला निघाल्यावर त्यानं तिच्या हातात पत्र आहे असं सांगून एक बंद पाकिट दिलं. त्यानं तिला पाकिटात घालून कुठे काही अडचण आली तर उपयोगी पडावेत म्हणून $1 दिले होते. ती तिकडे असताना आम्हाला कॉन्फरन्सला जायची संधी आली. तेव्हा त्यानं आमच्याबरोबर जयंतराव, हेमाताईचंही तिकीट काढलं. तुम्ही येता का? तुम्हाला जमेल का? असं काही विचारण्याचा प्रश्नच नव्हता. त्या दोघांनाही आपल्याबरोबर येण्यात आनंद वाटणार आहे याची त्याला खात्री होती. अजित ज्योत्स्नाचं नर्सिंग होम काढण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी पैसे उभे करण्यासाठी 2-3 वर्ष सौदी अरेबियाला जाऊन नोकरी करण्याचा त्यांचा विचार होता. हे कानावर येताच नीतूनं त्यांना मदत केली. अजितनं ती अतिशय संकोचानं स्वीकारली आणि त्याचा प्रॅक्टिसमध्ये जम बसताच आमचे पैसे परतही केले. नीतूनं आर्थिक व्यवहारसुद्धा कुणाला ओझं वाटणार नाही इतक्या अनौपचारिक पद्धतीनं केले. त्यामुळे परस्परातील नातं दृढ होत गेलं. काकांविषयी तर त्याला नुसतं प्रेम नाही तर विलक्षण श्रद्धा आणि आदर वाटायचा. नीतू कट्टर गांधी विरोधक आणि आमचे काका गांधी भक्त. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष उलटली तरी त्यांनी रोज चरख्यावर सूत कातणं चालू ठेवलं होतं. एक दिवस नीतूनं मला सांगितलं की त्यांना अजून काही चरखे हवे असतील तर घेऊन दे. एकदा का कुणाला आपलं म्हटलं की त्याच्यासाठी वाटेल ते करण्याची त्याची तयारी असायची. प्रत्येक गोष्ट तो आपलेपणानं करायचा. आम्ही मनीषामध्ये राहत असताना सुहास आणि अर्चना मोहिदेकर यांची आम्हा दोघांशी घट्ट मैत्री जुळली होती. घरात मुलांकडे पाहणं व नोकरी सांभाळणं यात मला कुणाशी मैत्री करणं जमलं नव्हतं. सर्व गोष्टींची अनिश्चितता हा सुद्धा मैत्री जुळण्यातला मुख्य अडथळा असतो. तो अर्चनाच्या बाबतीत यायचा नाही.
त्यामुळे बोलण्यातला औपचारिकपणा आपोआप गळाला. एकदा मी मुलींना घेऊन ठाण्याला गेले होते. गाडी बंद पडल्यामुळे मला यायला उशीर झाला. नीतू त्यांच्याकडे जाऊन बसला. अर्चनाची आई तेव्हा आली होती. नीतू त्यांना पहिल्यांदाच भेटत होता. काय आई, तू कधी आलीस? असं म्हणून त्यानं बोलायला सुरुवात केली. माझी बायको मला सोडून गेली, असं म्हणून त्यांच्याकडे जेवायला बसला. त्यानं मुगाची खिचडी मनापासून खाल्ली. खिचडीत मीठ टाकायला अर्चना विसरली होती. दुसऱ्या दिवशी मला फोन करून कळवताना तिला बिचारीला कानकोंड झालं. एरवी इतका स्पष्टपणा असलेला नीतू त्या दिवशी मात्र मूग गिळून बसला होता. नाहीतर कुणाला काही तोंडावर सांगायला तो नेहमी तयार असायचा. एकदा माझ्या वहिनीनं विचारलं, सरबत कसं झालंय? तर म्हणाला, लिंबू, मीठ, साखर कमी पडलं आहे, बाकी सगळं बरोबर आहे. खिचडीत मीठ नव्हतं ही गोष्ट अर्चनाला लागून राहिली होती. तिनं मग एकदा खास पुरणावरचा स्वयंपाक करून आम्हाला जेवणाला बोलावलं. आधीच चव वगैरे घेऊन ठेवली होती. नीतू मात्र जेवणभर तिनं केलेल्या बिर्याणीला फोडणीचा भात असं म्हणून तिला चिडवत होता. नीता फडके आणि बबिता या दोघींना तर आम्ही आमच्या मानसकन्या मानलं होतं. नीता ही हिंदुजामध्ये काम करणारी हुशार नर्स होती. तिची ड्युटी संपल्यावर आम्हाला इमर्जन्सी असेल तर ती आमच्याबरोबर काम करायची. हिंदुजाच्या व्यवस्थापनाला, विशेषतः नर्सिंग सुपरिटेंडंटला ही गोष्ट आवडत नसे. याविषयी बराच वाद निर्माण झाला. नीतूनं तिच्यासाठी शब्द टाकला. त्यापायी त्यानं व्यवस्थापनाचा रोष ओढवून घेतला. अखेरीस नीताला काढून टाकण्यात आलं. तिनं सिंगापूरला जाऊन नर्सिंगची परीक्षा द्यायचं ठरवल्यावर त्यानं तिला आर्थिक आणि मानसिक आधार दिला. नीता ती परीक्षा उत्तम रीतीनं पास झाली. पुढे अमेरिकेत ती एकटी राहत असताना तिचा मानसिक तोल काही कारणानं ढळला होता. तिच्या त्या अवघड अवस्थेत आम्ही दोघांनी तिला भावनिक आधार दिला. आज ती अमेरिकेत हृदयारोपण शस्त्रक्रियेमध्ये असिस्टंट म्हणून काम करते. तिचं लग्न होऊन ती आयुष्यात चांगल्यापैकी स्थिर स्थावर झालेली आहे. आम्ही दोघं तिच्या या यशापयशाचे फार जवळचे साक्षीदार आहोत. बबिता KEM मध्ये परफ्युजनिस्ट म्हणून काम करत होती. तिला तिथं पुरेसा अनुभव मिळणार नाही या कारणासाठी नीतूनं तिला जास्त पगार देऊन ब्रिज कँडीला काम देऊ केलं. तिच्या आईवडिलांना नीतूच्या हेतूविषयी शंका आल्याचं त्याच्या कानावर गेलं. नीतू ताबडतोब त्यांना जाऊन भेटला. नीतूला भेटताच त्यांचा गैरसमज दूर झाला. पुढे तिच्या कोणत्याही नातेवाईकाला कसलाही वैद्यकीय सल्ला लागला तर ते विश्वासानं नीतूकडे येत. आलोदिया ही नीतूची सेक्रेटरी, पण जुई, चारुता यांच्यापासून सगळ्यांशी तिची दोस्ती जमली होती. आमच्या घरातल्या कुणाचे वाढदिवस कसे आणि कुठे साजरे करायचे याची जबाबदारी ती पुढाकार घेऊन उचलायची. क्लिनिक संपवून रात्री येताना तिला उशीर व्हायचा तेव्हा तिचे वडील तिला आणायला यायचे. तिच्या वडिलांचा हेलपाटा वाचवण्यासाठी नीतू तिला घरापर्यंत सोडायचा. आमची भली मोठी गाडी तिच्या घराच्या छोट्या गल्लीतून तिच्या दारापर्यंत न्यायचा. ती घरात पोचली आणि तिच्या डॅडींनी वरून हात हलवला की तो परत फिरायचा. त्यानं अलोदियाच्या डोळ्यातही एकदा पाणी आणलं. नीतूच्या आग्रहावरून ती गाडी शिकली. नीतूनं स्वतः तिला सरळ रस्त्यावर गाडी चालवायला 2दा दिली. तिनं चालवली. तिसऱ्या वेळी क्लिनिकच्या पार्किंग गेटमधून बाहेर काढायला सांगितली. ती काढताना शेजारच्या गाडीवर आपटणार असं लक्षात आल्यावर नीतू ओरडला, ब्रेक! आलोदियानं दचकून ॲक्सिलरेटरवरचा पाय दाबला. गाडी आपटली. नीतू संतापला. तिला गेट आउट म्हणाला. ती उठल्यावर ड्रायव्हर सीटवर बसला. आलोदिया रडायला लागली, पण त्याकडे लक्ष न देता तो अखंड बडबड करत होता. RTOच्या परीक्षकांना तिला लायसेन्स दिल्याबद्दल शिव्या देत होता. 2दा सरळ रस्त्यावर गाडी चालवली म्हणजे येतं असं नाही, पार्किंग बरोबर यावं लागतं. कृपया परत कधीही गाडी चालवू नको, नाहीतर हजारो लोक मरतील वगैरे. आणखी काही दिवसांनी परत जेव्हा नीतूनं तिला विचारलं तेव्हा अलोदिया म्हणाली, मी पुन्हा कधीही तुमची गाडी चालवण्याचं धाडस करणार नाही. तेव्हा समजुतीच्या स्वरात तो तिला म्हणाला, हरकत नाही, होतात चुका, म्हणजे शिकायचंच नाही असं नाही. थोडी काळजी घेतली म्हणजे झालं. कुठलीही गोष्ट येणार नाही असं समजून हार खाऊ नये वगैरे. आता अलोदियाचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. शिरीष गाणूची भेट मात्र अगदी वेगळ्या कारणानं झाली.
नीतू पुण्याला जात असताना तो इंद्रायणीत भेटला. एका भेटीत ते दोघं मित्र झाले. एका बुधवारी तो आमच्या घरी सगळ्यांच्या पायाची मापं घ्यायला आला. माझे, नीतूचे व मुलांचे चपला बूट तो करून आणणार आहे एवढंच नीतू म्हणाला. कुणाची नीट ओळख करून देण्याची त्याची पद्धत नव्हतीच. नीतूला योग्य वेळी मित्र म्हणून जे लोक भेटले त्यापैकी शिरीष हा एक होता. आमच्या चौघांचे कॉफीच्या कपात कितीतरी संवाद रंगले. त्याची पत्नी अंजूशी कसं वागावं याचे धडे आम्ही त्याला द्यायचो. अंजू समजूतदार, हसतमुखानं घर सांभाळणारी. शिरीषचा मनस्वीपणा, काहीसा विचित्र स्वभाव, गैरसमज करून घेण्याची वृत्ती, सगळ्या जगाची कामं ओढून घ्यायची सवय, यामुळे अंजू कधी कधी हैराण व्हायची. कधी मुलांना वाढवण्यावरून दोघांच्यात होणारे ताणतणाव अशा त्यांच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये आम्ही हक्कानं लक्ष घालून त्यांना अनुभवाचे डोस पाजत असू. नीतूचा शब्द तोंडाबाहेर पडायच्या आधीच उचलून धरावा अशी शिरीषची धडपड चालायची. कुणी कुणी त्याला हनुमानही म्हणायचे. शिरीष, अंजू आमच्याकडे आली की शिरीष जमिनीवर बसायचा आणि थंड पाणी आण अशी अंजूला ऑर्डर करायचा. तिथूनच आम्ही त्यांच्या चेष्टेला सुरुवात करायचो. कॉफी पिऊन झाल्यावर नीतू कप उचलायला लागला की सर सर म्हणून शिरीष त्याच्या मागे धावायचा. शिरीष कधी कधी येताना पान आणि आईस्क्रीम घेऊन यायचा. मग नीतू त्याचा स्थूलपणा आणि गोड खाण्याची आवड यावरून त्याची खिल्ली उडवायचा. एखादा गोड पदार्थ त्याच्यासमोर ठेवून त्याला खाण्याचा आग्रह करायचा. त्यानं घेतलं की इथंच तर तुमचं चुकतं असं म्हणून त्याला ओशाळवाणं करण्यात नीतूला एक वेगळाच आनंद मिळायचा. त्यांच्या घरी आम्ही खूप वेळा जेवायला जायचो. जेवण झालं की नीतू मुद्दाम टेबल पुसायचं फडकं शोधायला स्वयंपाकघरात जायचा. शिरीष अंजूच्या नावानं ओरडायचा, आयत्या वेळेस कशी गायब होते ही. मग तिची तारांबळ उडायची. त्यांना असं चिडवण्यात मजा यायची. एकदा अंजूच्या बहिणी आणि आई आल्या होत्या. अंजू त्यांच्याशी बोलायला लागली की स्वतःचं सगळं भान विसरते हा शिरीषचा नेहमी चेष्टा करण्याचा विषय असायचा. त्या दिवशी नीतू क्लिनिकमधून यायचा होता. शिरीष म्हणाला, डॉक्टरांसाठी मी थांबतो, तुम्ही सगळे बसा. नीतू आल्यावर अंजूची बहीण चेष्टेत म्हणाली, डॉक्टर आम्ही जेवून घेतलं. कारण शिरीष म्हणाला की तुम्ही डॉक्टरांसाठी थांबलात तर सर्वांच्या जेवणाचा विचका होईल. डॉक्टर कोणालाच नीट जेवू द्यायचे नाहीत. हे ऐकताच शिरीष इतका लाजला की मी असं म्हणालो नाही हे पटवण्यासाठी त्यानं नीतूकडे अक्षरशः लोटांगण घातलं. बाकीचे त्याला चिडवत होते की डॉक्टर कमी जेवतात, भरभर जेवतात म्हणून तू असं म्हणालास. पुढे नीतूही यावरून त्याला अनेक वेळा चिडवायचा. कुठलंही काम सांगितलं तर तो कसंही करून धसाला लावतो याची पावती म्हणून की काय नीतूनं शिरीषला हॉस्पिटलच्या कामात पूर्ण सामावून घेतलं आणि तोही ते त्याचं जीवित कार्य झाल्यासारखं अंगावर घेऊन करू लागला. हॉस्पिटलच्या बाबतीत अनेक प्रसंगी नीतूला त्रास झाला असावा. अनोळखी माणसं आत शिरली, 9व्या मजल्यावरून कामगार पडला, मारामारी झाली, आजूबाजूच्या सोसायटीतील लोकांनी आवाजाबद्दल धमकीवजा तक्रार केली, असे एक ना अनेक प्रश्न शिरीषनं ते मोठ्या शिताफीनं निस्तरले. अशा गोष्टींची नीतूला झळ पोचू नये म्हणून तो अतोनात प्रयत्न करायचा. बाळासाहेबांची सर्जरी करण्यापूर्वी आम्हाला धमक्यांचे फोन आल्यामुळे त्याला फार काळजी वाटत होती. त्यांची सर्जरी चालू होती तेव्हा तो सर्जरी झाल्याची, सर्व ठीक असल्याची बातमी कळेपर्यंत आमची वाट पाहत त्यांच्या घराजवळच्या झाडापाशी उभा होता.